जाणीवली ही क्रीडा स्पर्धा। या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर आज महत्त्वाचा दिवस आहे। महत्त्वाची मॅचही सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। आंबेशिव विरुद्ध आपटी। या पहिला बॉल प्रभावित करणारा होता। बॅटिंगसाठी जर पाहिलं तर आपटी बी आता उतरलेला आहे। आंबेशिव मात्र आता क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेजस आलीत गोलंदाजीसाठी, परंतु फलंदाजीसाठी ऋतिक आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आपटी संघासाठी। कल्याण तालुक्यातील आपटी यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला जातोय। डायरेक्ट इकडे व्हाईट बॉल पंच घोषित करतायत आणि धावसंख्येला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल। एक अंबरनाथ तालुक्यातील टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरी टीम जर पाहिलं तर कल्याण तालुक्यातील पाहायला मिळते मुरबाड तालुक्यामध्ये। यावेळेला फटका फसलाय, हवेत आहे आणि पाहूया कॅच पकडली जाते। 56चा करायचंय पाठलाग, परंतु इकडे आली आहे विकेट। जर पाहिलं तर पारितोषिक वितरण म्हणजे या स्पर्धेला जे महत्त्वाचे मान्यवर भेट देणार आहेत त्यामध्ये कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब, खासदार भिवंडी लोकसभा तथा केंद्रीय पंचायत राज्यमंत्री, तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं आगमन होणार आहे। जगन्नाथजी पाटील साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर या ठिकाणी दीपेशदादा पुंडलिक म्हात्रे माजी स्थायी समिती सभापती, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, किसनजी शंकर कथोरे साहेब आमदार मुरबाड विधानसभा यांचे या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। निरंजनजी डावखरे साहेब शिक्षक आमदार, विश्वनाथजी भोईर साहेब आमदार कल्याण विधानसभा, गणपत शेठ गायकवाड आमदार कल्याण पूर्व, रुपेशदादा म्हात्रे माजी आमदार भिवंडी, प्रमोदजी इंदुराव साहेब माजी अध्यक्ष सिडको, मधुकरजी मोहपे साहेब जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण, त्याचबरोबर जर पाहिलं तर अल्पेशजी भोईर अध्यक्ष ठाणे ग्रामीण, त्याचबरोबर शिवसेना, त्याचबरोबर देवेशजी पाटील उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, शरदजी म्हात्रे साहेब कामगार आघाडी भाजपा। अपील मात्र या ठिकाणी केला गेलाय आणि आउट होतोय, बेल्सच पडली। सुभाषदादा गोटीराम पवार साहेब उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे, वामनदादा बारको म्हात्रे माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर, बाळामामा म्हात्रे साहेब ग्रामीण सम्राट भिवंडी, त्याचबरोबर प्रकाशदादा पाटील अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण शिवसेना, प्रभुदास नाईक साहेब ठाणे जिल्हा ग्रामीण युवा सेना अध्यक्ष, त्याचबरोबर पुष्पाताई पाटील माजी अध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे, मयूर शेठ पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण व माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कुणालजी दिनकर शेठ पाटील सदस्य स्थायी समिती नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, डॉक्टर श्रीधर पाटील जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा ठाणे ग्रामीण, विनोद शेठ नार्वेकर नगरसेवक मुरबाड, रोहिदाजी भंडारी सदस्य कायदा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी, प्राजक्ता मोहन भावार्थे सदस्य ठाणे जिल्हा परिषद, मोहन शेट्टी साहेब दर्शन एंटरप्राइजेस डोंबिवली, त्याचबरोबर शीतल दिनेश तोंडीकर अध्यक्ष महिला मोर्चा ठाणे ग्रामीण, दीपकजी गणपत खाटे गरे माजी सभापती पंचायत समिती मुरबाड। हो यावेळेला मात्र पुन्हा बॉलला वळण देण्याचा प्रयत्न राहिला आहे आणि जयवंतजी सुरेराव सर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मुरबाड, संकल्पजी संजीव नाईक युवा नेता भाजपा, असे खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावर मान्यवर देखील इकडे येताना पाहायला मिळतील। परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने, जिकडे 56चा पाठलाग करायचा होता आणि सुरुवात मात्र गोलंदाजांनी म्हणजे तेजसनी चांगली केली आहे। सुरुवात चांगली केली आहे, परंतु शेवट आम्ही करणार हे देखील आपटीकरांना सांगावं लागणार आहे। एका बाजूला आंबेशिव, एका बाजूला आपटी। यावेळेला थोडंसं जास्त सफल झाले, बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि पंच आमच्याकडे वळतात कळवतात हा व्हाईट बॉल आहे। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। रोशन आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे ही स्पर्धा, कारण एक दर्जेदार आयोजन पाहायला मिळते। मुरबाड तालुक्यातील मानाच्या स्पर्धेंपैकी एक आदर्श चषक धानिवली देखील ओळखला जातो। यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय, तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे, एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, परंतु थांबलेत तिकडे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय। पहिल्या षटकात थोडासा दबाव निर्माण केलाय आणि दबावाचं कारण आहे 2 विकेट। पाहता मैदानात संजय आणि रोशन आहेत जरूर, परंतु ऋतिक आणि राजन हे दोघेही माघारी परतलेले आहेत आणि स्पष्ट तो दबाव इकडे पाहायला देखील मिळतोय। पुन्हा एकदा तेजस
यावेळेला मात्र दिशा दिली स्क्वेअर लेग फाईन लेगच्या झोनमध्ये आणि निघालाय बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि होतो सुद्धा सीमारेषा पार, चौकार. दिबा पाटलांचं नाव. 7 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. म्हणजे अजूनही 4 ओव्हरमध्ये 49 करायचेत. आपटीला प्रयत्न करावे लागतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर अंबेशिवला देखील प्रयत्न करावे लागणार. एकाला फक्त धावा करायला प्रयत्न करायचा, एकाला धावा वाचवायला प्रयत्न करायचा आहे. आदर्श चषक धानिवली आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आपटी प्रयत्न करणार आहे. चर्चा दोन्ही गावांमध्ये सध्या ही सुरू असेल. कोणी मोबाईलवर ऑन असतील, ऑफिसला असतील ते सुद्धा, कॉलेजला असतील ते सुद्धा, आणि अगदी घरात असणारे ग्रामस्थ म्हणा, गृहिणी म्हणा, हे सुद्धा स्मार्ट टी व्हीवर किंवा मोबाईलवर आपल्या गावची मुलं कशी खेळत आहेत, आपल्या कुटुंबातील मुलं कशी खेळत आहेत हे मात्र अलीकडे पाहण्याची संधी उपलब्ध होते. कारण आता माध्यमं बदलली आहेत आणि यूट्यूब नावाचं माध्यम आलं आणि त्यानंतर क्रिकेट बरंचसं बदललं आहे. आणि 10 क्रिकेटची टीम हे देखील खूप चांगलं काम या ठिकाणी सध्याच्या घडीला करते आणि संपूर्ण परिसरामध्ये खूप छान काम सुरू आहे. हो 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 हो, यावेळेला बॉल लेंथवर टाकला. लेंथवरून जर पाहिलं तर बॉलला वळण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला मिळाला. टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर बॉल आतमधल्या बाजूला स्विंग होताना पाहिला मिळाला. खूप कौतुक करावं लागेल तेजस यांचं. सुरुवात चांगली केली आहे. परंतु जरी तेजसच्या बाजूने सुरुवात झाली आहे, रोशनला मात्र आपल्या गावाचं नाव रोशन करायचं म्हटल्यानंतर प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. 23 मध्ये 49. यावेळेला देखील एक चांगला चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात दिली आहे फलंदाजावर गोलंदाजांनी. ज्या पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा वळण घेताना पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. पहा, 8 चेंडूंचा खेळ झाला. 7 धावा. तेजस चांगली गोलंदाजी करतात, तेजस बोराडे. परंतु रोशन प्रयत्न करावे लागतील. 2 विकेट माघारी परतल्या म्हणून काय झालं. आपटीचा संघ आहे. 11च्या 11 खेळाडूंना झुंज द्यावी लागणार आहे. अंबेशिवच्या विरुद्ध 2 हात करायला ते देखील सिद्ध आहेत. यावेळेला मात्र फटका खेळलाय जरूर, परंतु तो फसला आणि अंबेशिवकरांनी 3री विकेट घेतली आहे. तेजस खूप चांगली गोलंदाजी आणि आली विकेट. धावा धावफलकावर आदर्श 11 धानिवलीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. समस्त ग्रामस्थ मात्र या ठिकाणी धानिवली देखील आयोजन करतायत आणि धानिवलीला प्रति पंढरपूर म्हणून देखील ओळखलं जातं. नाही म्हणजे मी गावी जाताना, म्हणजे जुन्नरला गावी जाताना ती कमांड फक्त प्रति पंढरपूरची आतापर्यंत पाहिली होती. आज मात्र गावात यायला मिळालं. परंतु जाता जाताना दर्शन देखील घ्यायची नक्कीच इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल. ओहो, पुन्हा एकदा तेजस एक्सप्रेसच्या वेगात हे बॉलही येताना पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी मात्र या खेळाडूने केली. आतापर्यंत धावच दिली नाहीये. 20 अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 20 चेंडूमध्ये 49. खचून चालणार नाहीये. प्रयत्न करावे लागतील. एक निश्चय करावा लागेल. हार म्हणून चालणार नाहीये. जिद्द 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 शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला कायम ठेवावी लागणार आहे. लक्ष एकच, गावाचं नाव, गावाची प्रतिष्ठा आणि सध्या आपटीसाठी
रवींद्र आहेत, परंतु समोर तेजस बोराडे एक्सप्रेस. आणखीन एक बॉल त्या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळतोय. 5वा चेंडू सलग निर्धाव टाकताना पाहायला मिळत आहेत बदलापूर एक्सप्रेस अर्थातच तेजस बोराडे. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक तेजस बोराडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणखीन एक दर्जेदार चेंडू या ठिकाणी त्यांच्याकडून साकार होताना पाहायला मिळाला, परंतु लक्ष मात्र मोठं होताना पाहायला मिळते. 19 बॉलमध्ये 49 निर्धाव षटक या स्पर्धेतील येईल का? तेजस बोराडे रवींद्र यांच्यासाठी. बॉलला कट करण्याची क्षमता देखील चांगली आहे त्यांच्याकडे आणि वेगही आहे. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर मात्र तिकडे पोहोचतायत आणि कॅच हातातून सुटली आहे. नुसती कॅच सुटली नाही, या ओव्हरमधला पहिला रनही आला आणि त्यामुळे धावसंख्या, परंतु काय गोलंदाजी केली आहे तेजस बोराडेने. केवळ 1 धाव दिली, ती सुद्धा शेवटच्या बॉलवर कॅच सुटल्यावर आली आहे. 2 षटकात 8 धावा आणि 3 ओव्हरमध्ये अजूनही 48ची आवश्यकता. टेन क्रिक आमचे कुणाल आणि त्यांची सगळी टीम खूप चांगली कामगिरी करते आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह कव्हरेज आपण पाहतो, विविध अँगल्सने पाहतोय आणि आपणास देखील विनंती असणार आहे, अजूनही जर आपण टेन क्रिकला सबस्क्राईब नसेल तर केलं तर आवर्जून करा, म्हणजे येणाऱ्या कालावधीमधील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. टेन क्रिक लाईव्हवर बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत आंबेशिवचे दिनेश. ओहो, पहिलाच बॉल चांगल्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहा, गावातील एक महत्त्वाचं पद देखील आहे त्यांच्याकडे उपसरपंच म्हणून, परंतु सध्या ते खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये. जर चुकले, क्रिकेटचा खेळ असा आहे, जर चुकले तो कितीही मोठा खेळाडू असू देत, किती पैशाने मोठा असू दे, नाही तर पदाने मोठा असू देत, बाकीचे खेळाडू त्याला ओरडणार म्हणजे ओरडणार. हे क्रिकेटच्या खेळाची ओळख आहे, तसे यांना पण ओरडत असतील. यावेळेला आक्रमण केलंय, उडवलाय बॉल आणि पाठवला लांबच लांबवर. 6 धावा, षटकार. आता आक्रमक झालेत, बॉल ओव्हर पिच केला होता आणि त्यालाच मात्र उडवला मिड विकेटच्या दिशेने. 6 धावा अर्जित केलेल्या आहेत. समीकरण बदलते, 16 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अशा प्रकारचे हल्ले जर झाले, अशा प्रकारचे स्ट्रोक आले तर मात्र मॅच पुन्हा एकदा मॅचमध्ये टीम येऊ शकते. आपटी, बॉलला आपटायला लागेल परंतु मैदानाच्या बाहेर. आपटीकर नक्कीच हाही एक चांगला संघ आहे, आंबेशिव देखील एक चांगला संघ आहे. या परिसरामध्ये आल्यानंतर काही वेगवेगळे संघ पाहायला मिळतात. जसं 2 वर्षापूर्वी आम्हाला गोठेघरचा संघ पाहायला मिळाला होता धडाकेबाजमध्ये, इकडे सुद्धा आहे. ओके, आणि या दानिवलीची स्पर्धा याची देखील एक वेगळी ओळख आहे. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 विकेट माघारी परतल्या. 16-42. पाहूया, बॅट बोलायला सुरुवात झाली आहे रवींद्र यांची. सुरुवातीला थोडेसे अडखळत होते परंतु आता आक्रमक झालेत. दहा दिवसाची स्पर्धा, म्हणजे भोईर यांचा मी आभारी असेल. या स्पर्धेचा घटक होण्याची संधी त्यांनी दिली. आदर्श चषक दानिवली आपण पाहतोय आणि दानिवली गावामध्ये चर्चा क्रिकेटच्या खेळाचीच होईल, स्वाभाविक आहे. जबरदस्त आयोजन. यावेळेला पुन्हा उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने खेळलाय. पाहूया, फिल्डर तिकडे आलेत आणि कॅचही सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि अल्पावधीतच 2 कॅच सुटलेले आहेत. त्यामुळे धाव फलक जर पाहिलं तर पुढे जाताना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे दोन्ही कॅच जर पाहिल्या तर
रवींद्र यांचे सुटलेले आहेत। याच्या अगोदरच्या षटकातील शेवटच्या बॉलवर आणि आता पुन्हा एकदा कॅच सुटली आहे। 16 धावा धावफलकावर 15 मध्ये 40। या 3 बॉलमध्ये आणखी एखाद दुसरा मोठा फटका गरजेचा आहे मॅच ऑन ठेवण्यासाठी। दिनेश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी, परंतु रवींद्र यावेळेला सफल झाले। बॉलला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला, फिल्डर आले तिकडे, परंतु पाहूया, एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, चेंडूची फेकी, 2 धावा। चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली। 2 धावांनी धावसंख्या मात्र पुन्हा पुढे जात असताना पाहिलं मी ते 18 वर। अजूनही 14 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता। मॅच पाहूया रंगात येते का। मानाची स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। आदर्श 11 क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित असणारी आदर्श चषक धानिवली आपण पाहतोय। टप्प्याचा बॉल, त्याच्यावर फटका तर खेळला गेलाय, परंतु तिकडे आहेत फिल्डर आणि आता चुकी होणार नाहीये। खेळाडू होत आहेत रवींद्र बाद। पहिला मिळतात षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरा मार्गस्थ आहे। अजूनही 13 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता। मॅच संपलेली नाहीये, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। गावची स्पर्धा ही देखील खूप महत्त्वाची असते आणि गावच्या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य असतं। गावातला खेळाडू कितीही मोठा असू देत, गावातली स्पर्धा म्हटल्यानंतर तो सगळं काम करतो। बॉल बॉयचं काम करतो, पाणी आतमध्ये नेऊन देण्याचं काम करतो, विकेट आखण्याचं काम करतो, स्कोररचं काम करतो। जे पडेल ते काम किती मोठा खेळाडू असू देत गावासाठी करावंच लागतं, कारण आपल्याला जे नाव मिळतंय ना ते या गावाने दिले, तर गावासाठी का नाही करायचं। येतोय मोठा फटका, 6 धावा, षटकार। टेन क्रिकेटवर सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे। मॅच ऑन आहे अजूनही, कारण 3 षटकांचा खेळ जरी संपला असेल, धावसंख्या 24 झाली आहे आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आणि 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे मॅच येऊ शकते। प्रयत्न करावे लागतील। 4 विकेट जरूर माघारी परतलेले आहेत। विशेष म्हणजे आज रात्रकालीन स्पर्धा होणार आहे आणि आदर्श चषक धानिवलीच्या इतिहासातील पहिली नाईट आज असणार आहे। स्पर्धा झाली 31 वर्ष, परंतु डे झाली आणि आज ती रात्र असणार आहे। या गावाच्या इतिहासामधील एक ऐतिहासिक रात्र असणार आहे, ज्यामध्ये रात्रीचं क्रिकेट देखील या ठिकाणी खेळलं जाणार आहे। आणि ही रात्रीच्या क्रिकेटचा आनंद केवळ पुरुषच घेणार आहेत असं नाहीये। आमच्या महिला वर्ग ज्यावेळेला आनंद घेण्यासाठी येतील, त्यांच्यासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी सुद्धा। मॅच पाहिला या, क्रिकेटचा आनंद घ्या आणि घरी जाताना पैठणीही घेऊन जा। 12 बॉल 32, मॅच ऑन आहे। प्रयत्न करावे लागतील। आपटी विरुद्ध जर पाहिलं तर आंबेशिव यांच्यातील मॅच पाहायला मिळते। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता येत आहेत तेजस। तेजस बोराडे आलेत, ओके। तेजस बोराडे, स्वाभाविक आहे, पहिलं षटक त्यांनी केवळ एका धावेचं टाकलं होतं आणि त्यातही कॅच सुटून ती 1 धाव आली होती, त्यामुळे त्यांच्याकडेच पुन्हा। परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि प्रत्येक ओव्हर ही नवीन ओव्हर असते। प्रत्येक ओव्हरला तुमचे प्रतिस्पर्धीही नवीनच असतात। पाहूया काय होईल। 12-32,
12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. पहिला बॉल वेगात होता, थोडीशी उसळी होती, एक धाव मात्र तिकडे घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का? परंतु तेजस बोराडे यांच्या गोलंदाजीचं कौतुक करावंच लागेल. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत, बॉलचा टप्पा ठेवतायत, लेन किंवा लेनच्या पाठी ठेवून मात्र तिकडनं बॉलला वळण देण्याचा प्रयत्न करतायत तेजस बोराडे. परंतु या चांगली गोलंदाजी जरी होत असेल ना, त्याचं प्रत्युत्तर तर तुम्हाला द्यायचंच आहे. आता समोरचा गोलंदाज कितीही मोठा असेल, तुम्हाला कशाला पाठवलंय? धावा काढायला पाठवलंय, बॅट फिरवायलाच फिरवायला तर तुम्हाला ती फिरवावीच लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये तुमचा मित्र जरी असेल ना, तुमचा भाऊ जरी असेल ना, तरी त्याच्या विरुद्ध तुम्हाला आक्रमण करायचीच आहेत आणि धावा कराव्याच लागतील. ओहो, इकडे मात्र धावा येताना पाहायला मिळत आहेत. फटका फसला होता, परंतु या ठिकाणी 4 4 4 4 4 4 धावा चौकार. बॉलने किती जणांना गुंगारा दिला आणि आपल्याही नजरा मात्र सातत्याने बॉल जिथे जिथे जातो तिकडे तिकडे पाहायला मिळतात. फुल करायचा होता, परंतु नशिबात 4 लिहिल्या होत्या आणि तिकडे 4 आल्या सुद्धा. समीकरण बदलतंय. 10-27 मॅच ऑन. ओहो, या अगोदर राहिलं, परंतु दुसऱ्याच बॉलवरती पूर्ण केलंय. तेजस म्हणजेच बदलापूर एक्सप्रेस तेजस बोराडे येत आहेत विकेट. आंबेशिव चांगली कामगिरी करतायत, परंतु आपटीलाही चांगली कामगिरी करावी लागेल. 9 चेंडू 27. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न केला नाही तर तुम्हाला मिळणार नाही, परंतु प्रयत्न केल्यानंतर मिळू शकतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्याच महिन्यात पाहायला मिळालं ग्लेन मॅक्सवेल. 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आपल्याला क्रिकेटचा खेळ खूप आवडतो, लहानपणापासून अगदी वेड लावतो. आणि मग ते कोणतेही असू देत, गावासाठीचं असू देत, व्यावसायिक क्रिकेट असू देत, अंडाराम क्रिकेट असू देत, हे सगळ्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला आवडतं. आणि आवडतं म्हणूनच आपण पाहण्यासाठी तासन तास मैदानात असतो किंवा मोबाईलवर असतो. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतोय. बॉलने उसळी घेतली, शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय, म्हणजे थोडीशी बाउन्स पाहायला मिळाला होता. पंच मात्र या ठिकाणी लेगबायच्या स्वरूपातील घोषित दावा करतायत आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. पहा, बॉलला वेगात टाकतायत, परंतु शरीरापासून दूर टाकतायत आणि हीच जमेची बाब आहे गोलंदाजांची. 8-26 हे 2 बॉल निर्णायक असतील. एखादा फटका 2 बॉलमध्ये जर का आला, पहा, परंतु उंची तेवढी जी वेगवान गोलंदाजासाठी साजेशी पाहिजे तेवढी उंची नाहीये तेजसकडे, परंतु तेजसकडे टप्पा आहे, तेजसकडे अचूकता आहे. आंबेशिवसाठी खेळताना पाहायला मिळत आहेत, आपल्या गावाचा डंका पिटताना पाहायला मिळत आहेत आंबेशिवचा, परंतु समोर प्रयत्न आपटीकरांना देखील करावे लागतील. हो हो हो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. तेजस बोराडे हे नाव चर्चेत आहे आज दाणिवली गावामध्ये आणि मुरबाड तालुक्यामध्ये. बॉलला पुन्हा एकदा थोडंसं पाठीस टाकलं, थोडंसं खाली राहिला, परंतु बॉल याही वेळेला वळला आणि या कीपरकडे गेलाय. डॉट बॉल. 7-26. यानंतर वरप संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. वरप विरुद्ध मामनोली, बरोबर ना? आदर्श चषक दाणिवली. यावेळेला मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय, तेवढं सोपं नव्हतं आणि तेजस बोराडे आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळतं. काय बॉलिंग केली आहे मुलाने, अगदी लहानच दिसतोय, परंतु बॉलिंग मात्र जबरदस्त केली. आणि धावसंख्या आता 6 चेंडू 26.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि येतानाच अपेक्षांचं ओझं देखील घेऊन आलेले आहेत. अपेक्षांची पूर्तता करायची आहे आणि त्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये आलेत. थोडासा दूर गेलाय सामना, परंतु संपला नाहीये. 6-26 या अगोदर होताना पाहिलंय का? पाहिलंय. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. 6-26 असल्या म्हणून काय झालं? आम्ही प्रयत्न करणार आणि हे प्रयत्न करावे लागतील. बॅटिंगसाठी येत आहेत रुपयाच्या जोडीला वासुदेव. हो हो, इकडे पहा, मॅच मात्र एका वेगळ्याच पद्धतीने सुरू झाली आहे. नो बॉल देखील घोषित केला जातोय आणि 4 धावा. हा दिवाळी नंतरचा 5 धावांचा बोनस झालाय. नवीन वर्षाचा सुद्धा झालाय. हो, आज पहिला दिवस आहे. परंतु मालकांना परवडणार नाही एकाच लवकरच 2 बोनस द्यायला. तर एक धावाली म्हणजे पहा, समीकरण बदलत आहे. 5-20 प्रयत्न करावे लागतील. डावखुरे हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळत आहेत. वासुदेव गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाळा बाळा विरुद्ध वासुदेव. 5-20 यावेळेला फटका तर खेळलाय. टायमिंग नाहीये प्रॉपर. बॉल हवेत. 3 खेळाडू आलेत, परंतु त्यांच्या मधोमध चेंडू पडताय आणि 2 धावा मात्र तिकडे घेतल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न मात्र केला जातोय का? हो, तो प्रयत्न केला गेला आणि 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. चौथीचा नाही. 3 धावांनी धावसंख्या पुढे गेली. पहा, एक रन खूप महत्वाची असते. 4-17 म्हणजे 4 मधले 3 बाहेर मारावे लागणार आहेत. नाणिवलीमध्ये आपण आहोत. एक नामवंत स्पर्धा, 32वे पर्व, नामवंत गाव, आदर्श गाव. आज तेजस बोराडेने आम्हाला खुश केलं. ज्या पद्धतीची बॉलिंग केली आहे, दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं, परंतु मॅच कुठे संपली आहे? 4 मध्ये 17. परंतु इकडे चांगला बॉल येताना पाहायला मिळाला. अँगल बदलतोय बॉल आणि निर्धाव चेंडू. 3 मध्ये 17 आता, म्हणजे तिन्ही बॉल मैदानाच्या बाहेर टोलवायचे आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी एक टी शर्ट एम स्पोर्ट्स मुरबाड यांच्या माध्यमातून आहे. विविध पारितोषिक आहेत, त्यांचाही उल्लेख आपण जरूर करू. ओ, या वेळेला पुन्हा खराब बॉल पाहायला मिळालाय आणि हा बॉल देखील मैदानाच्या बाहेरच जातोय. अचानकपणे पुन्हा एकदा मॅचने रंग बदललाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे, म्हणजे या पुन्हा 5 धावा. काय चाललं काय या ओव्हरमध्ये? धोकादायक असतील, पंचांनी ठरवलं तर बॉलिंग बंद करण्यात येईल. आणि जर का ते बॅट्समनला धोकादायक नसतील तर माझ्या मते आणखी सुद्धा बॉलिंग टाकू शकतात. बॉलर बदललाच आहे, कारण क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ आहे. तुम्हाला शिस्तबद्धतेने खेळावा लागतो. आणि इकडे मात्र 2 बिमर, म्हणजे शरीराला इजा पोचू शकली असती, ते कदाचित अंगावर आले असते तर. परंतु समीकरण बदललंय. मॅच होती कुठे आणि आली कुठे? 3 बॉल 12. मॅच ऑन आहे अजूनही. यावेळेला मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो या ठिकाणी फसला जरूर आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोड्या वेळाकरता विसरूनच गेले ते सुद्धा की ही फ्री हिट होती. आणि आता 2 बॉलमध्ये 11.
2-11 2-11 मानाची स्पर्धा. बारा पाहिजे. 2-12 दोन्ही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवावे लागतील. पाहूया ते पाठवले जातील का, आणि जर का पाठवले तर मात्र उचलून घेतलं जाईल या बॅटरला. बॉलिंगसाठी आलेत भास्कर. वासुदेव. 2-12 म्हणजे दोन्ही बॉल मैदानाच्या बाहेर मारायचे. आणि यावेळेला पहिला आलाय का? हो हो, पहिला तर आलाय. म्हणजे 1 बॉल 6ची मॅच आली आहे. वासुदेवच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. आता वातावरण टाईट. क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलेल याचा नेम नाही. आणि हेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अवांतर धावा टाकू नका आणि टाकूनही देऊ नका. आणि इकडे अवांतरच्या स्वरूपातील चेंडू आले आणि त्यानंतर जर पाहिलं तर मॅच मध्ये रंग बदललाय. 1 चेंडू आणि 6ची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वासुदेव. सुरुवातीला वाटलं नव्हतं की मोठा फटका खेळतील, परंतु खेळला. अशक्य असं काहीच नसतं या क्रिकेटच्या खेळात. शेवटच्या बॉलवर मॅच पोहोचली आहे. आज अशी एक मॅच आपण पाहिली. 1 बॉल 6ची बॅट्समनने जिंकली आहे, परंतु ते सकाळचं सत्र होतं, आता दुपारचं सत्र आहे. 1 बॉल 6ची मॅच. वासुदेव भास्कर, भास्कर वासुदेव. आपटी एक दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आंबे शिव. कोण मात्र या मॅचला जिंकणार? 1 बॉल 6. सोपंही नाहीये आणि अवघडही नाहीये. प्रयत्न करावा लागेल. काय होईल या शेवटच्या बॉलवर? आदर्श चषक धाणीवली आणि त्यामध्ये मॅच मात्र रंगात 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 आली आहे. काळजाची ठोके देखील मात्र आता धगधग 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 करायला सुरुवात झाली असणार आहे, कारण मॅच शेवटच्या बॉलवर जाऊन पोहोचली आहे. 1 बॉल 6. काय होईल शेवटच्या बॉलवर? फुल टॉस, परंतु यावेळेला खराब बॉलवर मोठा फटका नाही येऊ शकला. आणि चांगल्या बॉलवर 6 आला, परंतु खराब बॉलवर नाही आला. याला तर क्रिकेट म्हटलं जातं. चौकार आलाय, परंतु गरज होती षटकाराची. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मॅच मात्र या ठिकाणी जिंकली गेलेली आहे, ती म्हणजे आंबे शिव. अभिनंदन. मी खेळलेला आहात आणि दोन्ही संघ एकमेकांशी आपल्याला आत्ममिळवणी करायची आहे. आणि मॅन ऑफ द